ये सुबह का उजाला एक अलग सा एहसास करवाता है। ठंडी धीमी सी हवाएं और ये नीला आसमान, मगर इन भागती रेलों को देख और भी अच्छा लगता है। इन पंछियों को उड़ते देख मुझे भी सुकून सा लगता है, मगर इन्हें देख आंखें भर आ जाती है। स्कूल कॉलेज से बड़े होकर कब हमारे कंधों पर जिम्मेदारियों का पहाड़ चढ़ जाता है, इसका हमें पता ही कहाँ लगता है। हम बस कामयाबी की ओर भागते रह जाते हैं। ऐसा लगता है ये सिग्नल हमें संकेत दे रहा है, जैसे ये घड़ी घड़ी बदलते रहता है। कुछ इस तरह ही हमारा दिन भी। अब चाहे कितनी भी कठिनाइयाँ आए, पर हम एक दिन कामयाब ज़रूर बनेंगे। आय नो गाईज, मी इतकं चांगलं बोललो नाही, बट इमोशन्स को समजू यार। गाईज, घरातले सगळेजण काल बाहेर गेले होते आणि अजून सुद्धा आले नाही। आजचा दुसरा दिवस आहे आणि भाई मी इथे आहे, कांदा चिरतोय आणि ते अंडे वगैरे आहे। सकाळचे आता 8 वाजता आणि मी नाश्ता वगैरे केला नव्हता, सो म्हणून आता अंडा राईस बनवतोय। सो पटापट कांदा चिरूया। त्यानंतर भाई इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे, सॉरी फोडणी बोलतोय, फोडणी नाही द्यायची, आपल्याला कांदा फ्राय करायचा। त्यानंतर तिखट वगैरे टाकून मग त्यात अंड बनवायचं। माझी थोडीशी पद्धत वेगळी आहे, त्यात मी आधी अंड टाकतो, मग भुर्जी जशी बनवतो आपण तसं करतो। त्यानंतर ते बाहेर काढतो, परत मग कांदा कापून त्यानंतर थोडंसं हळद तिखट टाकून त्यात राईस टाकतो, त्यानंतर त्याला फिरवतो। ते फ्राय झाल्यानंतर मग त्यात अंड्याची जी भुर्जी बनवली होती ती टाकतो, त्यानंतर मग अंडा राईस असं बनतं ते। गाईज, आमच्या गॅसचं हे तुटलं, इकडचं जे फिरवायचं असतं, सो हे असं पकडून असं फिरवावं लागतं। त्यानंतर गॅस ऑन करायचा। चलो भाई बनाते। तेल गरम झालंय, आता टाकतो आपण त्यात जिरं, लसूण, कांदा। बस झालं गाईज, आता मी पटापट बनवतो आणि डायरेक्ट बनल्यानंतर तुम्हाला दाखवतो। भाई मला खूप गरम होते इथे, कारण की मी पंखा वगैरे बंद केलाय। A few moments later. चलो भाई फायनली भात रेडी आहे आणि भाई इथे बघा। चलो भाई खाते अभी इसे। तुम्हाला दिसायला विचित्र दिसत असेल, म्हणजे थोडासा कलर वगैरे, पण अन्नाला कधी कलरवरून ओळखलं जात नाही, त्याची चव मेन इम्पॉर्टंट असते। तो चव केल्याशिवाय कधीच कुठल्या गोष्टीला नाव नाही ठेवायचं असं मला वाटतं। सो म्हणून मी कलरकडे दुर्लक्ष करून खाण्याकडे लक्ष देणार आहे। चलो भाई फिनिश। गाईज, उद्यापासून माझे पेपर सुरू होत आहेत, सो आता थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल। तसं आता अभ्यास करून काहीच होणार नाही आहे, उद्याच पेपर आहे आणि आत्ता जर मी अभ्यास करायला बसलो तर हा एक मूर्खपणाच होणार आहे, कारण ती वेळ आता निघून गेली। म्हणजे अर्ध्या वर्षात जे आहे ते अभ्यास करायचं असतं, म्हणजे लक्ष द्यायचं असतं, सो ते मी दिलं आहे। तसं तर लेक्चर्स वगैरे मी रोज अटेंड करतो। हा आता जितकं आहे तितकं रिवाईज करू शकतो। रिवाईज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी जे आहेत ते लक्षात येतात। सो म्हणून मी यावर्षी थोडंसं अभ्यासावरती लक्ष देणार आहे। सो आता मी असे पावले वगैरे येत असतात आमच्या इथे। ओ भाई, सो आता मी बसतो आहे अभ्यासाला, अभ्यास करतो, थोडंसं वाचतो, जे आहे ते रिवाईज करतो, त्यानंतर भेटूयात। दुपारचे भाई 3 वाजता आहेत। मी वाचल्यानंतर थोडंसं झोपलो आणि आता उठलो, थोडंसं काहीतरी परत बनवतो, मला भूक लागली आहे। त्यानंतर आज आपण आरेमध्ये पण जाऊया, कारण की महिना झाला असेल भाई मी आरेमध्ये खरंच गेलो नाहीये। सध्या बाहेर खूप ऊन आहे, सो ऊन उतरल्यावरती चाय वगैरे पिऊन आपण निघूयात। तर मी बनवलं आहे इथे फ्रेंच फ्राईज आणि यात आपण भाई इतके सारे इंग्रेडियंट्स टाकणार आहोत। चाय फिनिश। चलो भाई निकलते अभी। भाई आरेमध्ये खरंच सुकून आहे आणि आज मी भाई खूप दिवसांनी आलो, त्यामुळे मला पूर्ण वातावरण जे आहे ते म्हणजे शांत वाटते आणि खूप सुंदर वाटतंय। हे बघा भाई, इथे वेलीला काहीतरी लागलं आहे, तर मला याचं नाव माहीत नाही, पण हे काहीतरी आहे। पण गाईज, हा रे दिसायला जितका सुंदर आहे ना, तितकाच घाणसुद्धा आहे। म्हणजे असा कुठलाच रस्ता नाही जिथे तुम्हाला कचरा दिसणार नाही भाई, सगळीकडे कचरा दिसणारच तुम्हाला। म्हणजे आता मी जिथे उभा आहे तिथे भाई खूप सारा कचरा आहे आणि लोक गणपतीनंतर जे आहे ते हार वगैरे टाकायला इथे येतात,
सो ते पाण्यात वगैरे सोडतात म्हणून अजूनच जास्त घाण होतं पाणी. हार नाही पण त्या हारासोबत प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे पण लोक टाकतात. म्हणजे त्यात बघाल तुम्ही तर हार वगैरे दिसतील. हे बघा त्या जारेमध्ये मी जेव्हा पण येतो ना भाई म्हणजे पूर्ण माइंड जे आहे ते पूर्ण रिलॅक्स होतं. म्हणजे इतके दिवस आता मी थकत होतो किंवा काय ना काय आमचे कामं वगैरे सुरू होते, बट इथे आल्यावरती सगळं विसरलो आणि मन जे आहे ते पूर्णपणे शांत झालं आहे. तो दादा सर असा आवाज येतो तुम्हाला, हा थोडा इरिटेटिंग आहे. बाकी सगळं भाई सुंदर आहे आरे तर. पण ह्या आवाजाने भाई जंगलला एक महत्त्व आहे. म्हणजे याच्याशिवाय हे आरे जे आहे, आरे किंवा कुठलंही जंगल घ्या तुम्ही, ते जंगल वाटत नाही. म्हणजे हा जो आवाज असतो याने मेन फील येतो म्हणजे बाबा कुठेतरी आलो आहे आपण आणि काहीतरी असं वाटतं आहे. हा बघा खेकडा पळतोय बघा मला बघून. चलो भाई निकलते, अंदर व्हायला आला आहे. आणि सध्या मी ओबेरॉयच्या मागच्या बाजूला. सो आता 17 नंबरच्या इथून मला परत घरी जायचं आहे. म्हणजे थोडं अजून 1-1.5 किलोमीटर मला चालायचं आहे. ओ भाई बकरीचं पिल्लू इथे पण खूप सारे आहेत. या रोडवर बाई बिना चपलीचं चालायला काय मजा येईल. म्हणजे वाटच लागेल पूर्ण. ह्या रस्त्यावरती अंधारात थोडीशी भीती वाटते. आता तरी अंधार नाही आहे, बट मी 8 वाजतासुद्धा ह्या रस्त्यावरून आलो आहे. म्हणजे समोरचं काहीच दिसत नाही आणि त्या आसपास पण काही लाईट्स वगैरे काहीच नाही आहे. हे बघा भाई समोरच झाड पडलं माझ्या पूर्ण. हा रस्ता पूर्ण ब्लॉक झाला म्हणून इथून रस्ता काढला आहे. भाई चालता खूप थकायला होतं या रस्त्यावरती. गाईज हे सागाची पानं, म्हणजे सागाचं झाड. ह्याच्या पानांवरून हे ओळखता येतं झाड, म्हणजे पानं याचे खूप मोठे असतात. हे सगळ्यात मजबूत झाड म्हणून याला ओळखलं जातं. ही वाट बघा भाई साहब. भाई गाईज ही वाट मी पहिल्यांदाच अनुभवतोय. म्हणजे पाऊस पडल्यामुळे जे झाडं आहेत त्यांची वाढ भाई खूप जास्त झाले आणि असे झाडं वगैरे दिसत नाही. हा पूर्ण सपाट प्लेस असतो, पण आता हे जास्त माझ्या हाईटीपेक्षा वर गेलेत. A few moments later. चलो भाई मी पोचलो आहे घरी आणि मला आता अभ्यास करायचा आहे उद्याच्या पेपरासाठी. तो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूच लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.